नमस्कार. घटना आहे दर्शनाची बालाजीनगर कात्रज पुण्यातील एक गजबजलेल्या वसाहतीतलं ठिकाण, जिथे अनेक मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या मुलांना चांगल्या भविष्यासाठी घडवतात. त्याच परिसरात राहणाऱ्या अरुण सोळंके आणि मंगला सोळंके यांच्या घरी 24 वर्षापूर्वी एक गोंडस मुलगी जन्माला आली होती, दर्शनाच्या डोळ्यात नेहमी मोठी स्वप्न होती. शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं, घरच्यांना आधार द्यायचा, आयुष्य आनंदात घालवायचं. आणि या स्वप्नांनी तिचं बालपण फुललं होतं. आई वडिलांच्या कष्टावर शिक्षण पूर्ण केलं. सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असताना तिचं लग्न ठरलं प्रशांत पवारशी. आई वडिलांनी सांगितलं की चांगला मुलगा आहे, पुण्यात मोठ्या कंपनीत काम करतो, घरची परिस्थितीही ठीक आहे, श्रीमंती नसली तरीही समाधान होतं, आयुष्य नव्या वळणावर जाणार होतं. पण तिला काय माहित होतं की हे नवजीवन सुखाचं नसेल, तर क्रूरतेचा एक नवा अध्याय असणार आहे. 6 फेब्रुवारीला गुलाबी थंडीचे दिवस आणि दर्शना नव्या स्वप्नांनी लग्नाच्या मंडपात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण लग्नाच्या गडबडीत एक गोष्ट तिला जाणवली. सासरच्या लोकांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत नव्हतं. वराड गेल्यावर तिच्या सासरच्यांनी पहिल्यांदाच टोमणा मारला. तुझ्या आईवडिलांनी अगदी साधा दागिना दिलाही, पाहुण्यांची नीट व्यवस्था देखील केली नव्हती. प्रशांत शांत होता, पण त्याच्या आईवडिलांच्या नजरेत असंतोष होता. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण नंतर घरात सतत कुरबुरी सुरू झाल्या. तुझा बाहेर गरीब आहे, तुला आमच्या घरात राहायचं असेल तर जरा जास्त लक्ष द्यावं लागेल, अशाच आशेने सुरुवात झाली. कधी प्रशांत लाड करायचा तर कधी त्यांच्या आईवडिलांच्या बोलण्याने चिडायचा, पण या सगळ्यांचा दर्शना नेहमी समंजसपणे स्वीकार करत होती. मार्च महिन्यात प्रशांतनं स्पष्ट सांगितलं, तुझ्या घरच्यांनी लग्नात योग्य तो मान ठेवला नाही, आता निदान 1.5 लाख रुपये तरी घेऊन ये. पण इतके पैसे कशासाठी, तिने विचारले. नवीन गाडी घ्यायची आहे, तो म्हणाला. दर्शना हादरली. तिच्या आईवडिलांनी आधीच लग्नात 4.5 लाख रुपये खर्च केले होते, आता आणखी पैसे मागायचे. सुरुवातीला तिने गप्प बसायचं ठरवलं, पण नंतर सासरच्यांचा जाच वाढत गेला. रोज शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणं, अपमान करणं, घरात कुठेही थोडी चूक झाली तरी त्यावरून मोठा वाद व्हायचा. तिने बाहेरच्या लोकांना फोन करून सगळं सांगितलं. आई वडिलांनी समजावलं, थोडं सहन कर, परिस्थिती सुधारण. पण तिला जाणवत होतं की परिस्थिती काही सुधारणार नाही, तर अजून बिघडणारच आहे. जून महिना उजळला. उन्हाच्या उन्हासारखाच तिचं वैवाहिक आयुष्य अधिकच तापत चाललं होतं. एका रात्री प्रशांत स्पष्ट शब्दात सांगितलं, तुला पैसे आणता येणार नसतील तर मी दुसरं लग्न करणार. दर्शनाच्या अंगावर काटा आला. हे असं कसं होईल? ती ओरडली, भांडली, रडली, पण काही उपयोग झाला नाही. पुढच्या काही आठवड्यात तिला पूर्णतः नजरकैदेत ठेवलं. फोन घेतला गेला की कुठेही बाहेर जाऊन दिलं नाही. दिवसेंदिवस ती मानसिकदृष्ट्या खचत चालली होती. शेवटी तिनं माहेरी जायचं ठरवलं. आईवडिलांनी तिला प्रेमाने घेतलं, पण मनातून ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. आई, आता सहन होत नाही, ती रडत म्हणाली. सहन कर ग, सगळं ठीक होईल. आई तिला समजावत होती, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी होती. त्या सकाळी घरात शांतता होती. सगळे आपापल्या कामात होते. दर्शना मात्र खोल विचारात हरवली होती. तिने आपली खोली बंद केली. काही वेळ तिला बाहेर बोलवलं, पण काही प्रतिसाद आला नाही. काही वेळाने आई धडपडत दार उघडलं आणि समोरच दृश्य पाहून किंचाळली. दर्शनाचा जीव गेला होता. तिच्या डोळ्यात असह्यतेचं सावट होतं. जणू काही ती शेवटच्या क्षणीही मदतीसाठी हाक मारत होती. घरभर रडारड झाली. शेजारी धावत आले, पोलीस आले. त्यांनी चौकशी केली. तिच्या सासरच्या मंडळीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. पण प्रशांत आणि त्याच्या आईवडिलांनी घर सोडून पळ काढला होता. आईवडिलांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, आम्ही आमच्या लेकीला सुखी ठेवायचं स्वप्न पाहिलं होतं, पण तिचा शेवट असा झाला. आजही अनेक दर्शनासारख्या मुली हुंड्याच्या वाढत्या अपेक्षेमुळे छळ सहन करतात. समाजात अजूनही स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. दर्शनाच्या आत्महत्येनंतर प्रश्न तोच राहतो, याला जबाबदार कोण? सासरचे, समाज, की ते आई वडील जे मुलींना सतत समजावून राहतात? थोडं सहन कर, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अजून कितीही दर्शनाची स्वप्न काळाच्या पडद्याआड आड जात राहतील. दार तोडल्यानंतर समोरचं दृश्य पाहून घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
दर्शनाने ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता. माझी बाई ग, आई हंबरून रडत होती. पोलीस घटनास्थळी आले आणि खोलीत तपास सुरू झाला. दर्शनाच्या कपाटात एक चिठ्ठी मिळाली. माझ्या मृत्यूसाठी माझे सासरचे जबाबदार आहेत. त्यांनी मला पैशासाठी छळ मारहाण केली. आता जगायचं धाडस राहिलं नाही. आणि या पत्रानं पोलिसांना मोठा पुरावा मिळाला. प्रशांत आणि त्यांच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील एका लॉजमध्ये प्रशांत आणि त्याच्या आईवडिलांचा शोध लावला आणि ते तिथे लपून बसले होते. एका रात्री पुण्यात मुठीत धाड टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. दर्शनाच्या आईने भरल्या डोळ्यांनी न्याय मागितला. माझ्या मुलीला जगायचं होतं, पण या लोकांनी तिला संपवलं. यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. वकिलांनी कोर्टात पुरावे सादर केले. सुसाईड नोट, फोन रेकॉर्डिंग, शेजारच्यांचे जबाब आणि तक्रारीचे कागदपत्र. दर्शनाने आपलं आयुष्य संपवलं, पण तिच्या मृत्यूनं समाजात एक मोठा प्रश्न निर्माण केला. या घटनेतून आपण काय शिकावं? किती मुली अशाच पैशासाठी, हुंड्यासाठी बळी जाणार? स्त्रियावरील अन्याय थांबवायचा असेल तर आवाज उठवा, गप्प राहू नका. पैशासाठी विवाहित स्त्रीला छळणं हा गुन्हा आहे. समाजाने हुंडा प्रथा संपवण्यासाठी पुढे यायला हवे. त्रास सहन करत राहण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घ्या. तक्रार करा, मदत घ्या आणि स्वतःच्या सुरक्षतेला प्राधान्य द्या. मुलींना सहन कर असं सांगण्याऐवजी त्यांना मानसिक आणि कायदेशीर मदत द्यायला हवी. हुंडाविरोधी कायदे आणि महिला सुरक्षिततेसाठी असलेले नियम योग्य वेळी वापरणे देखील गरजेचं आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.